अकनगिरी सायन्स अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव अविनाश आणि या ठिकाणी आज आपण आपला ट्रिग्नोमेट्रीचा प्रॅक्टिस सेट 6.1 पाहणार आहोत। मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले बेसिक ऑफ ट्रिग्नोमेट्री। ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी सुरुवातीला तो व्हिडिओ पहा, म्हणजे हे जे आपण प्रॉब्लेम आज सॉल्व्ह करणार आहोत ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे आपल्याला कळेल। ओके, तर या ठिकाणी आज प्रॅक्टिस सेट 6.1 मधले आपण पहिले 5 क्वेश्चन या ठिकाणी पाहणार आहोत। त्यातला पहिला क्वेश्चन जो आहे तो आपण आता बघणार आहोत। सर्वांनी पहिल्यांदा बघा प्रॅक्टिस सेट 6.1 त्यातला फर्स्ट क्वेश्चन हा इथे आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल सर्वांना। फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितले बघा आपल्याला की sin थीटा ची व्हॅल्यू दिली आपल्याला 7/25 अँड फाइंड द व्हॅल्यूज ऑफ cos थीटा अँड tan थीटा। सर्वांना माहिती आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये 3 रेशो मेन आपण 9वी पासून शिकत आलोत। या वर्षी 3 रेशो आपले ऍड झालेले आहेत। ओके, पहिला रेशो कोणता होता sin थीटा, पुन्हा दुसरा कोणता होता cos थीटा, नंतर होता tan थीटा। याच्याशी रिलेटेड 3 रेशो आपण या वर्षी पाहणार आहोत आणि ते 3 रेशो कोणते आहेत याबद्दल आपण फॉर्म्युला जे पाहिलेत आणि काही आयडेंटिटीज पाहिलेले आहेत। आज आपल्याला त्या फॉर्म्युलाचा आणि आयडेंटिटीचा उपयोग करून उर्वरित जे आपले काही प्रॉब्लेम्स असतील आता चॅप्टर मधले ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत। मी तुम्हाला ट्रिक सुद्धा सांगितली होती की साइनशी निगडीत एक रेशो येतो, तो रेशो म्हणजे कोणता असतो तर कोसेक। कोणता असतो? कोसेक। कॉसशी निगडीत जो रेशो असतो तो असतो सेक आणि टॅनशी असतो तो कोणता असतो तर कॉट। लक्षात येते? ट्रिग्नोमेट्री मध्ये फॉर्म्युले बघायला गेले तर भरपूर येतात, परंतु त्या ठिकाणी मेन फॉर्म्युले जर बघितले तुम्ही तर त्या ठिकाणी मॅक्सिमम 3 आयडेंटिटीज आणि हे 6 रेशोज एवढ्यामध्येच फॉर्म्युले तयार होतात। पण आपण घाबरतो, घाबरल्यामुळे कुठेतरी आपल्याला लक्षात म्हणजे येण्यासाठी थोडंसं अडचण येत असते की काय चाललंय नेमकं याच्यामध्ये, की एवढे सारे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे। मी म्हटलंय बेसिक पासून स्टार्ट करा। बुक मध्ये जसं दिलंय तर त्या पद्धतीने जर बघितलात तुम्ही की बाबांनो साइन जो आहे लक्षात येते का, तर त्याचा इन्व्हर्स जर केला तर तुम्हाला कोसेकची व्हॅल्यू मिळते। कोणाची व्हॅल्यू मिळते? कोसेकची। हे आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे। साइन आणि हे एवढे जे रेशो आहेत हे आपण मागच्या याच्यामध्ये लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे। तर त्या ठिकाणी याचा उपयोग करून आपल्याला काय करायचे मंडळी, तर इथं हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे। आपल्याला साइन ची व्हॅल्यू दिली आहे, कॉस आणि टॅन ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे। कशी करता येईल तर त्यासाठी आपल्याला आयडेंटिटीजचा उपयोग करायचा आहे। कशाचा उपयोग करायचा आहे? आयडेंटिटीज। 3 आयडेंटिटीज तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत। पहिली आयडेंटिटी कोणती आहे मंडळी, तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। पहिली आयडेंटिटी कोणती आहे? साइन स्क्वेअर थीटा। इथे मी सर्व 3 आयडेंटिटी लिहून घेतो म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्याची मदत होईल। साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। दिस इज आवर फर्स्ट आयडेंटिटी। लक्षात येते? दुसरी, आता या आयडेंटिटीचा उपयोग करून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। ठीक आहे, एकदाच नाही लिहिते, एक बघूयात। पहिल्यांदा बघा कशाची व्हॅल्यू दिली आहे ती व्हॅल्यू लिहून घेऊयात आपण। व्हॅल्यू दिली आपल्याला साइन थीटाची, ती आहे 7/25। 7/25 मंडळी आपल्याला कॉस ची व्हॅल्यू विचारलेली आहे। कशाची व्हॅल्यू विचारली आहे? कॉस थीटाची। मग आता साइन आणि कॉस मधली आयडेंटिटी आहे ना आपल्याकडे, त्याच आयडेंटिटीचा उपयोग करून आपल्याला काय करायचंय या ठिकाणी या कॉस ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचंय। मग उगाच म्हणायचं या ठिकाणी वी नो दॅट, उगाच कशाला म्हणायचं? माहिती असेल तर म्हणावंच लागेल आणि नाही बी माहिती असेल तरी म्हणावं लागेल वी नो दॅट। काय म्हणावं लागेल? वी नो दॅट। काय माहितीये? आयडेंटिटी माहितीये। साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। समजतंय? सर्वांना समजतंय? मग यामध्ये आपल्याला व्हॅल्यू कोणाची दिली रे? साइन थीटाची। साइन थीटाची व्हॅल्यू आहे 7/25, पण त्या व्हॅल्यूचा काय करायचंय? स्क्वेअर, बिकॉज साइनचा स्क्वेअर आहे ना। मग मी काय करतो, या साइन थीटाची व्हॅल्यू इथं पुट करतो, ती आहे 7/25 आणि याचा करतो ब्रॅकेटचा स्क्वेअर। समजलंय? प्लस कॉस स्क्वेअर थीटाला कॉस स्क्वेअर थीटा ऍज इट इज इक्वल टू 1 ला 1 ऍज इट इज ठेवायचंय। आता याचा काय करून घ्यायचा? स्क्वेअर करून घ्यायचा। मला कॉस थीटाची व्हॅल्यू पाहिजे, मग उर्वरित ज्या स्टेप्स आहेत त्या आपण करूयात। 7 चा स्क्वेअर 49, 25 चा स्क्वेअर 625, प्लस ला प्लस कॉस स्क्वेअर थीटाला कॉस स्क्वेअर थीटा 1 ला 1। समजलं इथपर्यंत? काय अडचण असेल असं वाटत नाही? ओके, मला व्हॅल्यू पाहिजे कॉस थीटाची। मग बाकीचं जेवढं काही या ठिकाणी दिसतंय आपल्याला त्याला उचला आणि इकडे द्या हे बघ। लक्षात येते का? मग कॉस स्क्वेअर थीटाला कॉस स्क्वेअर थीटा 1 ला 1 आणि हे जे आहे ना बाबा 49/625 हे इथं असताना प्लस मध्ये होतं लेफ्ट साइडला। राईट साइडला जर गेलं तर त्यानं काय करतं? साइन चेंज करतं। प्लसचं झालं मायनस। लक्षात येते का? मग हा झाला 49/625। समजलं इथपर्यंत?
काही अडचण असेल मला वाटत नाही. लक्षात आहे का? हे जे कॅल्क्युलेशन आहेत हे अगोदर करून घेऊयात आपण. मग काय येतात कॅल्क्युलेशन सांगा? कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. कशाचे? तर बाबांनो 1 - 49 डिवाइड बाय 625 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय येईल सांगा? 1 × 625 काय ना रे हे 625 मायनसला मायनस 49 × 1 इथं काही नसते म्हणजे डिवाइड मध्ये 1 असते. इमॅजिन करायचं. लक्षात आहे का? काही गोष्टी इमॅजिनच कराव्या लागतात. ओके, मग या ठिकाणी याचं येईल मल्टिप्लिकेशन 49 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय करतो आपण बाबा? डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करतो. 1 × 625 इज 1 × 625 काय ते 625. लक्षात येतंय? मग हे कॅल्क्युलेशन अगोदर मी म्हणलंय तुम्हाला की पूर्ण करून घ्या कॅल्क्युलेशन. काय येणार इथे सांगा? कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू याची सबट्रॅक्शन करा. किती येते सांगा? 625 - 49 करून बघा किती येते बघा. सबट्रॅक्शन तर आपल्याला आलीच पाहिजे. लक्षात येते का? इथं हे बघा अशा टाइप मध्ये सबट्रॅक्शन करा. जे येईल त्याचा आन्सर आपल्याला लिहावं लागेल. किती येईल इथं? 15 मधून 9 गेले किती राहिले रे? 6. लक्षात आहे का? इकडून घेतला होता 1 आपण. या ठिकाणी आता इथे घ्या 1, इथे झाले 11. 11 मधून 4 11 नाही होणार. हो किती होतील इथं सांगा? इकडे गेला 15 झाले. 15 मधून 9 गेले 6. इकडे 1 गेला. पुन्हा याच्याकडून इकडे घ्यावं लागेल. बरोबर आहे. 11 झाले. काय झाले? 11. 11 मधून 4 गेले किती राहिले रे? 7. इथे किती राहिले? 5. 576. 576 and divided by 625. समजतंय मंडळी? लक्षात येते का? ओके, आता बघा आपल्याला इथे कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 576 डिवाइडेड बाय 625 ही व्हॅल्यू मिळाली आहे. परंतु मला व्हॅल्यू काढायचं आहे कॉस थिटाची. कोणाची व्हॅल्यू काढायचं आहे? कॉस थिटाची. मला स्क्वेअर नाही ना पाहायचा याचा. बरोबर आहे की नाही? स्क्वेअर काढायचा नाही मला. त्या ठिकाणी ओनली कशाची व्हॅल्यू पाहिजे? कॉसची. मग आपल्याला काय करावं लागेल रे? स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. काय करावं लागेल? स्क्वेअर रूट. मग काय म्हणायचं? टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट on both sides. therefore काय मिळणार आहे सांगा मला आता स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे मंडळी ब्रॅकेट मध्ये हे बघा स्क्वेअर रूट दोन्ही साइडचं घेतोय. स्टेप्स मिस करू नका. ओके, आणि या ठिकाणी काय येणार आहे? इक्वल्स टू याचं सुद्धा स्क्वेअर रूट घ्यावं लागेल आपल्याला. 576 डिवाइडेड बाय 625. मग काय येईल सांगा मला? हे इथला स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. काय येईल रे व्हॅल्यू इथं सांगा? कॉसची व्हॅल्यू येईल. कॉस थिटा इज इक्वल टू आता 576 हा कितीचा स्क्वेअर आहे? तर 24 चा स्क्वेअर आहे. लक्षात येते का? मग 24 याचं रूट बाहेर आलं 24 आणि हे तर माहिती आहे आपल्याला 625 इज द स्क्वेअर ऑफ 25. स्क्वेअर रूट घेतलं आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळाली. कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची होती ती आपण केलेली आहे. लक्षात येते? आता आपल्याला नेक्स्ट व्हॅल्यू काढायचं आहे टॅन थिटा. कशाची करायची व्हॅल्यू? टॅन थिटा. मग एक साधा सिंपल फॉर्म्युला आहे जो मी मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. टॅन थिटा म्हणजेच काय असते? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा हा टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी आपण असं लिहू शकतो टॅन थिटा इक्वल्स टू काय रेशिओ? साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा. याच्या व्हॅल्यूज टाकून घेऊयात. साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन आहे 7 डिवाइडेड बाय 25 अँड होल डिवाइडेड बाय कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 24 डिवाइडेड बाय 25. मंडळी हे आता डिव्हिजन मध्ये आहे. आपल्याला जर याचा इन्व्हर्स घ्यावा लागेल तर ते मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणून ओळखला जातो. याची काय होते बाबांनो? न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला जातो आणि डिनॉमिनेटरचा कुठे येतो? न्यूमरेटरला येतो. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे व्हॅल्यू बघा आपली 7 डिवाइडेड बाय 25. हे डिव्हिजनचं साइन निघून इथं मल्टिप्लिकेशनचं साइन येतं आणि हे डिनॉमिनेटर मधल्या ज्या टर्म होत्या त्या काय होतात? एक्सचेंज होतात बघा का न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या. मग आता इथे बघा हे न्यूमरेटर मधले 25 आणि डिनॉमिनेटर मधले 25 काय होतील? कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी टॅन थिटाची व्हॅल्यू काय येईल रे? फक्त 7 डिवाइडेड बाय 24. 7 डिवाइडेड बाय 24. दिस इज द व्हॅल्यू ऑफ द टॅन थिटा. आणि या दोनच व्हॅल्यू आपल्याला काय केल्या होत्या? विचारल्या गेल्या होत्या. कॉस थिटा साइन थिटाची व्हॅल्यू दिली असता कॉस थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करा असं आपल्याला म्हटलं गेलं होतं आणि ती आपण या ठिकाणी काय केलंय? सॉल्व्ह केलेलं आहे. व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. मग शेवटी काय करायचं? दोन्हीच्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. देअरफॉर काय म्हणायचं या ठिकाणी? कॉस थिटा इज इक्वल टू 24 डिवाइडेड बाय 25 अँड टॅन थिटा is equal to 7 divided by 24. That's it.
हे आपलं या ठिकाणी काय झालेलं आहे, आन्सर आलेलं आहे. दिस इज अवर फर्स्ट क्वेश्चन. आपण पहिली आयडेंटिटी वापरून या क्वेश्चनला सॉल्व्ह केलेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया, ज्यामध्ये आपल्याला एक दुसरी नवीन आयडेंटिटी जी आहे 1 + tan स्क्वेअर थीटा = sec स्क्वेअर थीटा, या आयडेंटिटीचा उपयोग करून आपल्याला पुढचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता तो कसा येईल ते आपण बघूयात. हे सर्वांनी एकदा काय करा, नोट डाऊन करून घ्या, अदरवाइज स्क्रीनशॉट काढा याचा, नंतर आपल्याला लिहून घेता येईल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 बघूयात. यामध्ये काय दिलेत व्हॅल्यूज वगैरे. या ठिकाणी हा क्वेश्चन मी इकडे घेतो बोर्ड वरती, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करता येईल. क्वेश्चन नंबर 2, tan थीटा = 3/4. कशाची व्हॅल्यू दिली आपल्याला आता, tan थीटाची व्हॅल्यू दिली आहे. अँड फाइंड द व्हॅल्यूज ऑफ sec थीटा अँड cos थीटा. मी आता म्हणलं तुम्हाला सेकंड आयडेंटिटी काय आहे माझ्याकडे, तर 1 + tan स्क्वेअर थीटा = sec स्क्वेअर थीटा. लक्षात येतंय का, टॅन आणि सेक मधलं रिलेशन जे आहे आपलं, तर त्याची आयडेंटिटी जी आहे आपल्याकडे, ती आयडेंटिटी मी इथं लिहिलेली आहे. या आयडेंटिटीचा उपयोग करून आपल्याला हे जे गणित आहे, हे जे प्रॉब्लेम आहे, हा सॉल्व्ह करायचा आहे. प्रॉब्लेम मध्ये व्हॅल्यू दिली आहे टॅन थीटाची. ओके, काढा म्हणले आपल्याला सेक थीटा. हे डोक्यात आलं पाहिजे आपल्या. लक्षात येते का, आता हे सोडवायचं कसं, तुम्ही म्हणसाल कसं कळालं, इथं कसं कळेल सर कोणती आयडेंटिटी वापरायचे. बाबा इथे टॅन थीटा दिलाय आणि सेक थीटा काढा म्हणलाय, मग टॅन आणि सेक मधलं रिलेशन आपल्याला एक आयडेंटिटी दाखवते. ती आयडेंटिटी कोणती आहे, तर ही आहे 1 + tan स्क्वेअर थीटा = sec स्क्वेअर थीटा. मागच्याच लेक्चर मध्ये सांगितलंय, जर फॉर्म्युलाज आणि आयडेंटिटी पार्ट नसतील तर या ठिकाणी चॅप्टर मध्ये बाबांनो तुम्हाला अवघड जाणार आहे. आणि जर हे तुम्ही पाठ केलात तर त्या ठिकाणी लक्षात ठेवला, त्याचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली सोपं जाणार आहे. आणि थोडं डोकं लावावंच लागतं. लक्षात येते का, गंजलेल्या डोक्याने करायचं नाही, घासायचं, चमक येते घासलं की जरा. मग या ठिकाणी काय करायचं बाबांनो, लिहा या ठिकाणी दिलेली व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू दिली आहे, टॅन थीटाची व्हॅल्यू दिली आहे 3/4 गिवन आहे. आणि जे गिवन दिले ते मी लिहिलंय या ठिकाणी. पुन्हा मी म्हणलंय तुम्हाला आत्ताच, काय म्हणायचं, वी नो दॅट. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, आयडेंटिटी माहिती आहे. काय माहिती आहे, आयडेंटिटी माहिती आहे. काय सांगाल सर म्हणा, ते सोडून सगळंच माहिती आहे. बरोबर आहे का नाही, आम्हाला आयुष्यात तेवढं सोडून सगळंच माहिती आहे, पण ते माहित नाही. काय करावं, नाईलाज आहे, पण ते माहित असणं गरजेचं आहे आपल्याला. या ठिकाणी आता लिहा आयडेंटिटी, 1 + tan स्क्वेअर थीटा = sec स्क्वेअर थीटा. ओके मंडळी, मगासारखंच आहे, काय अवघड आहे का याच्यामध्ये नाही. मागच्या प्रॉब्लेम मध्ये साइनची व्हॅल्यू दिली होती, या प्रॉब्लेम मध्ये टॅनची व्हॅल्यू दिली आहे. फक्त आणि फक्त त्या ठिकाणी व्हॅल्यू टाका. 1 प्लस काय येते रे या ठिकाणी, tan स्क्वेअर थीटा म्हणजे काय, tan थीटाची व्हॅल्यू किती दिली आहे 3/4. याचा करा ब्रॅकेटचा स्क्वेअर = sec स्क्वेअर थीटा ॲज इट इज लिहा, कारण आपल्याला सेकचीच व्हॅल्यू काढायची आहे. आलं लक्षात. ओके, आता याला सॉल्व्ह करून घ्या, याला इकडेच ठेवा राईट साईडला, हे कॅल्क्युलेशन्स करून घ्या आणि मग स्क्वेअर रूट काढा. आपल्याला सेकची व्हॅल्यू येऊन जाईल. काय रे इथे 1 + 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 = sec स्क्वेअर थीटा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. काय करायचे मंडळी, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग आताच सांगितलंय 16 × 1 = 16 प्लस 9 × 1 = 9. डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लिकेशन करा, 16 × 1 = 16 = sec स्क्वेअर थीटा. परत याला सॉल्व्ह करून घ्या. 16 + 9 किती येतं रे, 25 डिवायडेड बाय 16 = sec स्क्वेअर थीटा. यालाच फक्त मी साइड चेंज करून लिहितो, दॅट इज sec स्क्वेअर थीटा = 25 डिवायडेड बाय 16. ओके, मी आत्ताच सांगितलंय की आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे, सेक थीटाची व्हॅल्यू पाहिजे. मग या ठिकाणी काय आहे, सेक स्क्वेअर थीटा, स्क्वेअर रूट घ्या. काय घ्यायचं त्याचं, स्क्वेअर रूट घ्या. मग स्क्वेअर रूट घेतलं की काय म्हणावं लागेल आपल्याला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग करा या ठिकाणी स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय येणार आहे, परत सांगितलंय मी आता, हे बघा स्क्वेअर रूट जर घेतला तर सेक स्क्वेअर थीटा = रूट अंडर काय येणार आहे 25 डिवायडेड बाय 16. हा इथला स्क्वेअर कटेल, हा स्क्वेअर रूट कटेल. लक्षात आहे का, इथे कशाची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, सेक थीटाची व्हॅल्यू मिळेल. आणि 25चं रूट बाहेर घेतलं काय ते 5 आणि 16चं रूट बाहेर घेतलं काय ते 4. म्हणजे सेक थीटाची व्हॅल्यू किती आली मंडळी, 5 डिवायडेड बाय 4. ही पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे सेक थीटा. आता काढायचे कॉस थीटा. आता मी पहिल्याच मध्ये किती वेळेस सांगू तुम्हाला की हे फॉर्म्युले महत्वाचे आहेत. हे फॉर्म्युले आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. काय, सेक आणि कॉस मधलं रिलेशन तुम्हाला सांगितलेलं आहे.
सांगितलंय सेक आणि कॉस. काय रिलेशन सांगा बरं या ठिकाणी. असं लिहून दिलंय का मी, सेक थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा लिहिलंय का. किंवा ह्यालाच ऑर मध्ये आपण कॉसला इकडे घेऊ शकतो, सेकला इकडे घेऊ शकतो. जशी रिक्वायरमेंट आहे तसं घ्यायचंय. तिथं काय असं फिक्स आहे का नाही. मग या ठिकाणी मला सेक थीटाची व्हॅल्यू आहे. मग इथं कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल तर या दोघांचं एक्सचेंज करा. काय येणार रे, कॉस थीटा इज इक्वल टू 1/सेक थीटा. समजतंय का मंडळी. मला कॉस थीटाची व्हॅल्यू काढा म्हणले त्याने, मग मी कॉस थीटाची व्हॅल्यू काढणार आहे. मग या ठिकाणी काय लिहू आता, देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू 1/सेक थीटा. फॉर्म्युला आहे, लक्षात येते का. सेक थीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. ओके, हे या ठिकाणी मी इथं लिहितो. आता काय येणार आहे बघा, देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू 1/, सेक थीटाची व्हॅल्यू किती आली रे, 5/4. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घ्या. काय घ्यायचंय, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. याला करा उलटा, लक्षात येते का. 1 मल्टिप्लाय बाय, हे डिवाइडचं साइन आहे ना, त्याच्या बदल्यात मल्टिप्लिकेशनचं साइन घ्यायचं आणि याचा इनव्हर्स करायचा. अलग लक्षात, 4/5. काय होतं इथं, 5/4 होतं, त्याला उलटं केलं 4/5 झालं. म्हणून कॉस थीटाची व्हॅल्यू मंडळी 4 × 1 इज 4 अँड 5 × 1 इज 5. 5 × 1 इज 5. समजतंय का, लक्षात येते का. हे मल्टिप्लिकेशन आहे दोन्हीच्या मध्ये. बरेच विद्यार्थी याच्यात कन्फ्यूज होतात. लक्षात येते का. मल्टिप्लिकेशन असेल तर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 × 1चं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. आता तुम्ही म्हणता इथं 1 आहे, बरोबर आहे का नाही. अरे याच्या खाली काही नसते म्हणजे काय असते, 1च असते डिनॉमिनेटर मध्ये. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. कुठलीही संख्या घ्या, मी 25 लिहिलं तर बाबांनो त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये काही नसते म्हणजे 1 असते. हे मात्र डोक्यामध्ये सेव्ह करा, अन्यथा तुम्हाला कुठेतरी पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार आहे. ओके, मग या ठिकाणी आपल्याला 2 व्हॅल्यू काढायच्या होत्या आणि त्या दोन्ही व्हॅल्यू आपण आपल्या आयडेंटिटीचा उपयोग करून काय केलेले आहेत या ठिकाणी फाइंड आउट केलेले आहेत. पहिली व्हॅल्यू होती सेक थीटाची, दुसरी व्हॅल्यू होती कॉस थीटाची. मग इथं व्हॅल्यू लिहून घ्यायच्या लास्टला. याला बी अर्धा मार्क असतो बरं बोर्डामध्ये. सेक थीटा इज इक्वल टू 5/4 अँड कॉस थीटा इज इक्वल टू 4/5. समजतंय का, लक्षात येतंय. चला नोट डाऊन करून घ्या हे सर्व. ओके, स्क्रीनशॉट मारावा, अदरवाईज नाही तर व्हिडिओला पॉज करा आणि या ठिकाणी हे जो प्रॉब्लेम आहे हा लिहून घ्या व्यवस्थित. ओके, ठीक आहे. आता यानंतर तिसऱ्या आयडेंटिटीचा उपयोग करून आपल्याला थर्ड प्रॉब्लेम या ठिकाणी प्रॅक्टिस सेट मधला सॉल्व्ह करायचा आहे. तो कोणता आहे बघूयात. हा पूर्ण प्रॉब्लेम लिहून घ्या, लक्षात येते. जे सोल्युशन दिले या ठिकाणी व्यवस्थित अशाच पद्धतीने या ठिकाणी परीक्षेमध्ये लिहा. काही अडचण येणार नाही. आउट ऑफ मार्क पडतील, आउट ऑफ. लक्षात येते का, एकही मार्क कुठं जाता कामा नये याची दक्षता आपण घेणं गरजेचं आहे. आता पाहूयात आपण आपला तिसरा प्रॉब्लेम. थर्ड प्रॉब्लेम काय आहे तर आपल्या थर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सेम टाइप मध्येच क्वेश्चन दिसून येईल आपल्याला. आणि या ठिकाणी तो जो प्रॉब्लेम आहे तो आपण आता बघणार आहोत. बघा, तिसरी आयडेंटिटी, किती नंबरची आयडेंटिटी आहे मंडळी, तिसरी. 3 नंबरची आयडेंटिटी, थर्ड नंबरची आयडेंटिटी या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्या आयडेंटिटी म्हणजे कोणती आहे तर बघा, 1 + cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. या आयडेंटिटीचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात. आणि त्या कशा करायच्यात, इथं कॉटची व्हॅल्यू दिले, काढा म्हणले कोसेक थीटाची व्हॅल्यू. मग एकच रिलेशन दिसतोय मला, आयडेंटिटी एकच दिसते. आणि ती आयडेंटिटी कोणती आहे तर बाबांनो 1 + cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. मी 100 वेळेस म्हणलं असेल आतापर्यंत, ही आयडेंटिटी खूप महत्वाची आहे. अख्खा चॅप्टर या आयडेंटिटीवरती डिपेंड आहे. लक्षात येते का. जेवढं तुम्ही थोडं लक्षपूर्वक कराल, याला थोडंसं गांभीर्याने घ्याल, तेवढं तुम्हाला ते सोपं जाईल. मग पहिले दिलेली व्हॅल्यू सेम टाईपचं गणित, काहीच बदल नाही. आत्ताच आपण पाहिले 2 प्रॉब्लेम याच्यामध्येच. लक्षात येते का. आन्सर मध्ये पहिल्यांदा कॉट थीटाची व्हॅल्यू लिहून घ्या. कॉट थीटा इज इक्वल टू 40/9. 40/9. काय कॉट थीटाची व्हॅल्यू तर 40/9 आहे. व्हॅल्यू काढायची आपल्याला कोसेकची. मग आपल्याकडे आयडेंटिटी आहे कॉट आणि कोसेक मधली. मग आता परत म्हणायचं वी नो दॅट. काय म्हणायचं, वी नो दॅट. माहित बी नसलं तर म्हणायचं. लक्षात येते का. हा, आणि आता या ठिकाणी लिहायचं. आता माहित नसल्यावर लिहिता येत नाही. मग काय, आपली शेजारी पाजारी दोस्त मित्र असतेच आपल्याला मदत करायला. जीवा भावाचे दोस्त आहे का नाही, मदत करालेत का नुकसान करालेत आपल्याला कळत नाही. डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आपण. ओके, कॉट थीटाची व्हॅल्यू टाका 40/9. मग या ठिकाणी 1 + cot थीटाची व्हॅल्यू किती येते रे, 40/9 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार इथे कोसेक स्क्वेअर थीटा. समजले.
सेमच तर आहे ना रे, 2-3 प्रॉब्लेम बघितले आपण, सगळे सेमच तर आहेत, काय बदल आहे त्याच्यामध्ये, सोडवा जरा. आणि पुन्हा म्हणते ट्रिग्नोमेट्री समजणार, ट्रिग्नोमेट्री समजणार, काय अवघड आहे याच्यामध्ये सांगा. आयडेंटिटी टाकायचे, व्हॅल्यू टाकायचे, त्याच्यामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, स्क्वेअर आणि क्यूब आणि संपलं. एवढंच आहे गणित. अलग लक्षात लिहा या ठिकाणी. 40चा स्क्वेअर किती येतो रे? 1600. 1600 किती येतो? 1600. 9चा स्क्वेअर किती येतो रे? 81. 81. अलग लक्षात. 2 ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. हो, 40 मल्टिप्लाय बाय 40 काय ते सांगायचं. 4 चौक 16 लिहायचं आणि 2 शून्य लिहून टाकायचे पुढे. हे शॉर्टकट ट्रिक आहे, कोणाला सांगू नका, जाऊ द्या, तुम्हीच लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला तर लक्षात येईल, तुम्हालाच महत्वाचं आहे येणं. पुन्हा लिहा कोसेक स्क्वेअर थीटा, जशाच्या तसे. आता काय रे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. या ठिकाणी 81 इंटू 1 81 प्लस 1600 ला ऍज इट इज डिवायडेड बाय 81. आता हे कसं आलं विचारू नका, लक्षात येते का? 2 वेळेस सांगितले मी, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 10वी लाव, लहान आहो का तुम्ही काय? चला लक्ष द्या. कोसेक स्क्वेअर थीटा लिहा, ऍडिशन करा. काय ते इथं सांगा मला. 1681 भागिले 81 बरोबर कोसेक स्क्वेअर थीटा. कोसेक स्क्वेअर थीटा लक्षात येते का? परत याला मी सरळ लिहितो. दॅट इज काय म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी, कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय येणार आहे रे? 1681 डिवायडेड बाय 81. मंडळी तुम्हाला सांगतो, आपल्याला व्हॅल्यू पाहिजे कोसेक थीटाची. इथं दिली आहे कोसेक स्क्वेअर थीटाची. परत आपल्याला काय घ्यावं लागेल? स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. लक्षात येते का? मग काय म्हणावं लागेल इथं आपल्याला? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ऑन बोथ साइड्स. ओके, टेक द रूट. काय येते व्हॅल्यू सांगा? कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, इथे बी टाका रूट मस्त पैकी, 1681 भागिले 81 करा. हे इथलं काय होईल रे? स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. काय शिल्लक राहील रे? कोसेक थीटा. काय शिल्लक राहील? कोसेक थीटा. त्याचीच व्हॅल्यू पाहिजे ना आपल्याला. ओके, आणि या ठिकाणी रूट काढा. आता तुम्ही म्हणता 1681, तुम्हाला एक आयडिया सांगतो, ट्रिक लक्षात येते का? जर अशा टाईपचे प्रॉब्लेम आले ना, तर एक होतंय, हे पहिले कितीचा स्क्वेअर आहे बघायचं, 40चा स्क्वेअर आहे, त्याच्यामध्ये जर काही ऍडिशन केलं का, त्याच्या जवळपासच्या नंबरचा स्क्वेअर असतो तो. लक्षात येते? म्हणजे जर ऍडिशन केला तर पुढचा येणार आहे, म्हणजे 40 असेल तर 41 42 अशा टाईप मध्ये. आणि जर सबट्रॅक्शन केलं 1600 मधून तर त्याच्या पाठीमागाला येणार आहे, जसं की 39 38 अशा टाईप मध्ये. त्यामुळे जास्त डोकं लावत बसायचं नाही, डायरेक्ट काय बघायचं कितीचा स्क्वेअर आहे. आता 1681 बघितलं तर 41चा स्क्वेअर येतो. कितीचा येतो? 41चा स्क्वेअर करून बघा, मल्टिप्लिकेशन करून बघा. 41 इंटू 41 1681 येते. म्हणजे रूट बाहेर घेतलं म्हणजे किती येते? 41. आणि 81चं रूट बाहेर किती येते रे? 9. 9चा स्क्वेअर 81. तर 81चं रूट बाहेर घ्या, किती येते? 9. ओके, आणि हीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची होती. कोसेक थीटाची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय केलेली आहे मंडळी? फाइंड आउट केलेली आहे. ओके, एक मिळाली व्हॅल्यू. आता दुसरी काढायची जी साइन थीटा आहे. परत एकदा रेशो पाहिलेला आहे आपण, बरोबर आहे की नाही? रेशो कोणता होता? साइन थीटा आणि कोसेक थीटा मध्ये फॉर्म्युला लिहिलाय की नाही, सांगितलाय की नाही, लक्षात येते का? जर बुक मध्ये बघितला तर फॉर्म्युला असा दिसेल तुम्हाला, साइन थीटा मल्टिप्लाय बाय कोसेक थीटा इज इक्वल टू 1. लक्षात येते? आता मला व्हॅल्यू कशाची आहे? कोसेक थीटाची आहे. काढायची कशाची? साइन थीटाची. मी साइन थीटाला इथेच ठेवेन. साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. आणि आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे सांगा बरं? कोसेक हा साइनचा एक प्रकारे काय असतो? इनव्हर्स असतो. लक्षात येते का? किंवा त्या ठिकाणी साइनची व्हॅल्यू काढायची तर 1 अपॉन कोसेक लिहा. म्हणजे गरजेचं आहे त्या ठिकाणी ते लिहूयात. काय लिहूयात आपण? साइन थीटाची व्हॅल्यू काढायची. ऑल्सो साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. दॅट्स इट मंडळी. ह्याच्यामध्ये काय करा? व्हॅल्यू टाकून घ्या. 1 अपॉन 41 डिवायडेड बाय 9. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घ्यायचा आहे. साइन थीटा बरोबर काय येणार आहे सांगा? 1 मल्टिप्लाय बाय 9 डिवायडेड बाय 41. बामनान मंगळाष्टिका म्हणल्याने वाटाले. चला, सत्यनारायणाची पूजा असल्यासारखं वाटतंय आपल्याला, पण आपल्याला या ठिकाणी समजणं महत्वाचं आहे. याचं काय करायचं म्हणले मी? डिवाइड ऐवजी मल्टिप्लाय द्यायचं आणि या दोन्हीचा काय करायचा? इनव्हर्स घ्यायचा. एवढं सोपं आहे. साइन थीटा इज इक्वल टू, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9 इंटू 1 इज 9. 41 ला ऍज इट इज लिहून घ्या. लक्षात येते का? ही आली आपली साइन थीटाची व्हॅल्यू. 2च तर व्हॅल्यू सांगितल्या होत्या आणि त्या आपण या ठिकाणी फाइंड केल्या आहेत. कोणत्या? कोसेकची व्हॅल्यू आणि साइनची व्हॅल्यू, दोन्ही व्हॅल्यूला लिहून घ्या. देअरफॉर म्हणा, काय म्हणायचं? कोसेक थीटा बरोबर
41 भागिले 9 अँड साइन थिटा बरोबर 9 भागिले 41. या ठिकाणी आपले हे तिन्ही प्रॉब्लेम 3 आयडेंटिटीवरचे आपण काय केलेले आहेत मंडळी, सॉल्व्ह केलेले आहेत. याला एकदा व्यवस्थित लिहून घ्या. लक्षात येते का? खिचिक करा, स्क्रीनशॉट मारा, काय अडचण येणार नाही. पुन्हा सुद्धा लिहून घेऊ शकता. अदरवाईज व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून सुद्धा याला तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. ओके, काय अडचण याच्यात? नो अडचण, मीच म्हणेन स्वतः. लक्षात येते? कारण अडचण राहणारच नाही कसली, कारण मी शिकवलंय. ओके, काय प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी आता आपण आपला पुढचा प्रॉब्लेम घेऊयात. प्रॉब्लेम 3 जे आहेत ते आपले कंप्लीट झालेले आहेत. आता जाऊयात आपल्या चौथ्या प्रश्नाकडे. बघूयात काय आहे आपला चौथा प्रश्न. ओके मंडळी, हा आहे आपला चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा. जे दिलंय त्याच्यापासून आपल्याला काहीतरी सॉल्व्ह करावयाचे आहे. लक्षात येते का? अरे हे चेंज करायचं होतं. ओके, काय प्रॉब्लेम नाही. परत एकदा घेऊयात. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. If sec theta minus 12 cosec theta is equal to 0, then find the values of sec theta, cos theta and sin theta. अशा आपल्याला 3 व्हॅल्यूज विचारल्यात. एक या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिलंय आणि त्या इक्वेशन वरून आपल्याला एवढ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. सेक थिटा असेल, पुन्हा काय असेल आपला कॉस थिटा असेल आणि साइन थिटा असेल. ओके, तर यामध्ये आपण कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो सांगा तुम्हीच. पहिले दिलेलं इक्वेशन लिहा. 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थीटा इज इक्वल टू 0. आता आपल्याला या ठिकाणी सर्व फॉर्म्युलाज माहिती पाहिजेत. लक्षात येते का? सर्व फॉर्म्युला माहिती असतील तर आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही याच्यामध्येच व्हॅल्यू टाकून सॉल्व्ह करू शकता. अदरवाईज याला इकडे घेऊन गेलात तर ते काय होईल रे, मायनसचं प्लस होईल. 5 सेक थीटा इज इक्वल टू 12 कोसेक थीटा. ओके, आता रिलेशन्स जे आहेत फॉर्म्युल्यामध्ये ते तुम्हाला माहिती पाहिजे. सेक आणि त्याच्याशी रिलेटेड जे रेशो होता तो होता कॉस. लक्षात येते का? मग मी तुम्हाला सांगितलं होतं त्या ठिकाणी हे रेशोज पाठ करा कुठेतरी किंवा लक्षात ठेवा. सेक थीटा कशाचा असतो रे, तर 1/cos थीटाचा रेशो असतो. बरोबर आहे. कोसेक थीटा कशाचा रेशो असतो रे, तर 1/sin थीटाचा रेशो असतो. असतो की नसतो? असतो. तर त्याचाच आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचे. खूप सिंपल आहे, साधा आहे, सरळ आहे. बघा या ठिकाणी काय म्हणलंय, 5 ला 5 लिहा. ओके, सेक थीटाला मी काय लिहू शकतो, 1/cos थीटा इज इक्वल टू 12 ला 12 लिहा. कोसेक थीटाला काय लिहू शकतो, 1/sin थीटा लिहू शकतो का असं. ओके, याचं मल्टिप्लिकेशन करून तुम्ही डायरेक्ट लिहिला तरी चालतंय, पण समजण्यासाठी मी लिहितोय असं. 5 × 1 5 डिवायडेड बाय कॉस थीटा. ओके, इज इक्वल टू 12 × 1 12 डिवायडेड बाय साइन थीटा. आता याला काय करायचं आपल्याला, 5/cos थीटा इज इक्वल टू 12/sin थीटा. साइन थीटाला इकडे घेऊन या. साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा इज इक्वल टू 12 ला 12 इथेच आणि 5 डिवाइड मध्ये इकडे. लक्षात येते? मग साइन बाय कॉस रेशो आहे माहिती आहे आपल्याला. काय रे, टॅन थीटा. काय आहे, टॅन थीटा. टॅन थीटा इक्वल्स टू 12 डिवायडेड बाय 5. आता घाबरायचं कारण नाही. तुम्ही म्हणसाल सर शेक कॉस आणि साइन काढायचे, टॅन काढलो तुम्ही. रदाळ्यांनो लक्ष द्या, आयडेंटिटी आहे आपल्याकडे. काय आयडेंटिटी, लक्ष द्या, आयडेंटिटी आहे ना. टॅन आणि सेकच्या फॉर्म मध्ये आयडेंटिटी आहे आपल्याकडे. आयडेंटिटी आता सांगितली मी. काय रे, 1 + टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा आहे. त्याचा उपयोग करायचा या ठिकाणी. ओके, चलो, तर या ठिकाणी आता काय म्हणायचं, नाव वी नो दॅट. थोडस भारी, लक्षात येते का. नाव वी नो दॅट. काय माहिती आहे आपणास, आयडेंटिटी माहिती आहे. 1 + टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. मंडळी, टॅनची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकली की आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल, तर सेकची व्हॅल्यू मिळेल. टाका, मग कशाला इंतजार करताय. टॅनची व्हॅल्यू सांगा मला. 12 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. बरोबर आहे, बरोबर आहे. ओके, करा मग सॉल्व. 1 + 12 स्क्वेअर इज 144, 5 स्क्वेअर इज 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. लक्षात येते? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 25 × 1 इज 25 प्लस 144 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. या दोन्हींचे ऍडिशन करा. किती येते सांगा मला. 169 येईल का.
डिवायडेड बाय 25. हे दोन्ही ऍडिशन करा. 5 4 9, 4 2 6, 1 ला 1, 169. लक्षात येते इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. समजते मंडळी? दॅट इज आपल्याला व्हॅल्यू पाहिजे मंडळी कोणाची, तर सेकची पाहिजे, सेक स्क्वेअर थिटाची नाही पाहिजे. लक्षात येते का? या ठिकाणी आता मी काय करतो, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स असं म्हणतो. चालतंय का? लक्षात येते? हे तुम्हाला समजलं असेल तर या ठिकाणी मी मोडतो. लक्षात येते? कुठे गेलं हे इरेजर? मॅजिक आहे मॅजिक. चला आता या ठिकाणी करा टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, घ्या स्क्वेअर रूट. आता हे तुम्ही स्क्वेअर रूट आणि हे असलं कॅन्सल वगैरे नाही केलं तरी चालतंय. बरं उगा तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. बेसिक पासून जायचं आपल्याला, बेसिक पासून. ज्याला ट्रिग्नोमेट्री येत नाही ना त्याला सुद्धा ट्रिग्नोमेट्री यायला पाहिजे. पालकांनी जरी बघितलं तर पालकाला सुद्धा लक्षात यावं. ट्रिग्नोमेट्री असं सोडवते. लक्षात येते का? महत्वपूर्ण भाग आहे. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल. सेक थीटा याचं रूट बाहेर घ्या 13 डिवायडेड बाय 25 रूट बाहेर घ्या 5. ओके, सेक थीटाची व्हॅल्यू आली का? समाधान वाटत असेल? जरा जरा आता दिसायले सर एक तर व्हॅल्यू मिळाली आहे, बाकीचे व्हॅल्यू काढायच्यात. लक्षात येते का? कॉसची व्हॅल्यू आणि साईनची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. आता माझ्याकडे सेकची व्हॅल्यू आली आहे. मी आता एक इतर इक्वेशन म्हणजे काय म्हणतो फॉर्म्युला लिहिला होता सेक आणि कॉस मधला. लक्षात येते का? आता काय म्हणता येईल मला? वी नो दॅट म्हणा. वी नो दॅट परत म्हणायचं. लक्षात येते का? माहिती आहे तर म्हणायचं. काय लिहिता येईल सांगा मला या ठिकाणी? वी नो दॅट म्हणल्यानंतर की सेक थीटा असं नका लिहू, असं लिहा की कॉस थीटा जो फाइंड आउट करायचे तो कॉस थीटा इज इक्वल टू 1 सेक थीटा. ते नऊ एक स्टेप वाढली असते, बाकी काय नाही. चला तर या ठिकाणी व्हॅल्यू टाका. 1 सेक थीटाची व्हॅल्यू किती आहे? 13 डिवायडेड बाय 5. मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स घ्या म्हणले मी. 1 मल्टिप्लाय बाय, आता इथं डिवाइड साइन काढून मल्टिप्लायचं केलं आणि याचा इनवर्स लिहायचा पुढे. 5 डिवायडेड बाय 13 काय ते रे हे? 5 डिवायडेड बाय 13. हेच आला आन्सर कॉस थीटा. कशाची व्हॅल्यू आली? हे कॉस थीटा. अंडरस्टँड? ओके, कॉस थीटाची व्हॅल्यू आलेली आहे. आता लिहा सेक थीटा, कॉस थीटा आला, साइन थीटा. परत एका आयडेंटिटीचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे. ती आयडेंटिटी आहे आपली पहिली आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. या आयडेंटिटीमध्ये आपल्या कॉसची व्हॅल्यू टाकली की आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळून जाते मंडळी? साइनची मिळून जाते. नाव आपल्याकडे आयडेंटिटी आहे. कोणती आहे रे? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. याच्यामध्ये कॉस थीटाची व्हॅल्यू टाका. काय येणार आहे बघा आता? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉसची व्हॅल्यू आहे 5 डिवायडेड बाय 13 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. केलंय? ओके, आता करा कॅल्क्युलेशन्स करून घ्या. साइन स्क्वेअर थीटा प्लस 5चा स्क्वेअर 25, 13चा स्क्वेअर आत्ताच केलाय 169 इज इक्वल टू 1. मंडळी मला फक्त एका साईडला साइन पाहिजे. लक्षात येते का? बाकीचं मटेरियल सगळं राईट साईडला घेऊन हिबळा. लक्षात येते का? उचला ह्याला आणि इकडे घेऊन आपटा. आता ते रागात आले की त्याचं काय होतंय? साइन चेंज होते. लक्षात येते का? हे इथं होतं 1 आणि हे प्लस 25 डिवायडेड बाय 169 होतं. ह्याला तुम्ही उचललं आणि इकडे नेऊन आदळलं की हे प्लस मधलं काय झालं माहिती आहे का? ही उभी रेषेच गळून पडली खाली, फक्त मायनसच राहिलं. म्हणजे हे इकडं आले काय झालं? -25 डिवायडेड बाय 169. लक्षात येते का? मग साइन नाराज झाला आणि ते तिकडे गेला. आता साइन काय झाला? नाराज झाला, गेला सोडून ह्याला. ते म्हणला जा सजना तुझको भुला दिया, वादा किया निभाने का इसको रुला दिया. साइन म्हणला थांब तुला दाखवतो. साइन म्हणला की बाबा थांब स्क्वेअर रूट घेतो आता. पण आताच नका घेऊ, जरा दम खावा. साइनला म्हणा दम खावा, कारण हे सोडवायचं ना आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 169 मायनस 25 डिवायडेड बाय 169. साइनचा बदला घेऊ, जरा थांबा. या ठिकाणी ह्याचं सबट्रॅक्शन करा. आता मगाशी 169 मध्ये आपण हे केलं होतं. किती मध्ये केलं होतं रे ॲडिशन सांगा बरं? हे बघा इथं बघू शकता तुम्ही. 25 144 मध्ये 25 त्या ठिकाणी ॲड केले होते. आता मायनस करतोय म्हणजे परत काय येणार आहे? 144 डिवायडेड बाय 169. समजलंय का? लक्षात येते का? याच्यावरून लक्षात घ्या. आता काय करायचे? हे झालं साइन स्क्वेअर थीटा. आता साइनचा बदला घ्यायचा वेळ आलेला आहे. साइन काही गपचूप बसणार नाही. आता खूप रागात आहे. त्यानं म्हणलं आता टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. म्हणला बस बोंबलं, तुझी व्हॅल्यूज कमी करतो मी आता, आणि कमी करतो सुद्धा. हा बघा आता स्क्वेअर रूट घेतलं की व्हॅल्यू त्याची काय होते?
कमी रूट निघतं त्याच्या ठिकाणी. लक्षात येते का काय येणार आहे रूट सांगा. साइन थीटा इज इक्वल टू 144 चं रूट घ्या. आता हे डायरेक्ट लिहितोय मी, समजेल का, लक्षात येते का. रूट घेतलं तर किती येते हे 12 आणि डिवाइड बाय 169 चे येते 13 म्हणजे साइन थीटाची व्हॅल्यू आली 12/13. 12/13 लक्षात येते का. मग देअरफॉर म्हणायचं आणि तिन्ही व्हॅल्यू लिहायच्या. कोणत्या कोणत्या. सेक थीटाची व्हॅल्यू. सेक थीटाची व्हॅल्यू किती आली आहे. सेक थीटा इज इक्वल टू 13 डिवाइडेड बाय 5 कॉमा cos theta is equal to 5 divided by 13 and last and the best sin theta which is 12 divided by 13. ओके मंडळी, या ठिकाणी आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. सर्वांनी या प्रॉब्लेमला काय करा लिहून घ्या व्यवस्थित. थोडंसं मी छोटं करतो सर्वांना दिसेल असं या ठिकाणी हे करतो, कॅप्चर करतो. सर्वांनी याला काय करा मंडळी लिहून घ्या. लक्षात येते हा आपला जो आहे चौथा प्रॉब्लेम तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. ओके, आता बघूयात नेक्स्ट प्रॉब्लेम. याच्यामध्ये काही अडचण येणार नाही, मस्तपैकी असं लिहायचं. परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क पडणार आहेत. प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये सुद्धा आलेला आहे. लक्षात येते आणि जरी आला तरी तो आपल्याला सोडवता आला पाहिजे, काय अडचण येणार नाही. यामध्ये आपण आता आपला जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडे. हे सर्वांनी स्क्रीनशॉट काढा, अदरवाईज व्हिडिओ पॉज करून एकदा लिहून घ्या म्हणजे सर्वांना मदत होईल. ओके, जाऊयात नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. काय सांगतोय आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मंडळी, यासाठी ना आपल्याला जो टेबल आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचा, लक्षात आहे का, त्या टेबलची मदत लागणार आहे. आता तो टेबल तुम्हाला तयार करायला शिकवला आहे मागच्या लेक्चरमध्ये. जर बघितलं नसेल कोणी तर त्या व्हिडिओला जाऊन बघा एकदा. चॅनलवरती अवेलेबल आहे व्हिडिओ तो, बेसिक ऑफ ट्रिग्नोमेट्री. या व्हिडिओला बघा जाऊन. त्याच्यामध्ये सांगितलंय मी कशा पद्धतीने तो टेबल तयार करायचा आहे. पाठ सुद्धा करायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवायचं काम आहे. 2 मिनिटांमध्ये तो टेबल तयार करू शकता, कुठलीही व्हॅल्यू येऊ द्या. लक्षात येते. तर इथं मी तुम्हाला बोर्डवरती तो टेबल घेतो म्हणजे आपल्याला त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या लिहिता येतील. त्या व्हॅल्यूचा उपयोग करून आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याचा उपयोग करून हे प्रॉब्लेम जो आहे दिलेला आपल्याला तो सॉल्व्ह करायचा आहे. ह्या ज्या ट्रिग्नोमेट्रिकच्या व्हॅल्यू आहेत लक्षात येते का, याचा आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे मंडळी उपयोग करायचा आहे. ओके, हे रेशिओज आपल्याला माहिती पाहिजे, त्यांच्या व्हॅल्यूज माहिती पाहिजेत तर आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो, अन्यथा येणार नाही. परीक्षेमध्ये जर आलं तर कन्फ्यूज न होता कुठंतरी ह्याच्याकडे लक्ष द्या. या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. सर्वांचे व्हॅल्यू काढून घ्यायच्यात. बुकमध्ये सुद्धा आहे. इथं थोडंसं छोटं करतोय, लक्षात येते का, नंतर थोडंसं बघा, लक्षात आलं पाहिजे आपल्याला. काय दिलंय बघा, टॅन थीटा दिलाय. काय दिलाय, टॅन थीटा इज इक्वल टू 1 हे दिलंय. आणि म्हणले फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन थीटा प्लस कॉस थीटा, सेक थीटा प्लस कोसेक थीटा. याचं व्हॅल्यू काढायचं आपल्याला, याचं त्या ठिकाणी व्हॅल्यू काढायचं. आता एक सांगतो तुम्हाला, टॅन थीटाची व्हॅल्यू बघा. टॅन थीटा 1 कधी येतो रे, ज्यावेळेस अँगल 45 डिग्री आहे. अँगल किती डिग्री आहे, 45. थीटाची व्हॅल्यू किती आहे, 45. हे बघा इथं आहे टॅन, कोणता आहे आपला, हा झाला टॅन थीटा. हा 1 कधी येतो, ज्या वेळेस अँगल किती आहे, 45 डिग्री. किती आहे, 45 डिग्री. मला माहिती आहे या ठिकाणी. मग मी काय म्हणणार आहे बाबा, हे दिलेलं आहे परंतु मला माहिती आहे ना, बट टॅन 45 डिग्री इज इक्वल टू 1. म्हणजेच थीटाची व्हॅल्यू काय होते रे, काय होते, 45 डिग्री. 45 डिग्री. आता थीटा जर 45 डिग्री झाला ना, जे सॉल्व्ह करायचे ना आपल्याला, हे लक्षात आहे का, या प्रत्येकासाठी थीटाची व्हॅल्यू 45 डिग्री घ्यायची, त्याच्या त्या टेबल मधली व्हॅल्यू शोधायची आणि ती व्हॅल्यू टाकून त्याच्यामध्ये काय करायचं बाबांनो, आन्सर लिहून घ्यायचं. लक्षात येत आहे. आता ते कसं लिहायचं बघा, ज्या व्हॅल्यूज काढायचे ते अगोदर लिहून घेऊयात. काय लिहायचं आपल्याला, साइन थीटा प्लस कॉस थीटा डिवाइडेड बाय सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू. आता थीटाची व्हॅल्यू किती घ्या म्हणले मी, 45 घ्या म्हणले. टाका 45 सर्वांची व्हॅल्यू. साइन 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री डिवाइडेड बाय सेक 45 डिग्री, थीटा नका, सेक 45 डिग्री प्लस कोसेक 45 डिग्री. समजते मंडळी. आता प्रत्येकाची व्हॅल्यू बघा, 45 45 45 अंशाची बघा. बघा पहिले कोणाची पाहिजे मला, साइन 45. हे झाला साइन. हा 45 किती होतं रे, 1/√2. 1/√2. 45 अंशाच्या बघायचे बरं किमती. ही पहिली झाली 1/√2. इथं लिहितो मी, हो का, 1/√2 प्लस कॉस 45 ची व्हॅल्यू बघा. हो का, कॉस थीटा किती आहे, 45. त्यावेळेस त्याची सुद्धा व्हॅल्यू किती आहे रे, सेम आहे, 1/√2. आता होल डिवाइडेड बाय करावं लागेल आपल्याला. सेक 45 ची व्हॅल्यू बघा. हो का, सेक थीटा 45 डिग्री किती आहे व्हॅल्यू, √2 आहे. मग या ठिकाणी मी व्हॅल्यू टाकतो √2.
प्लस कोसेक 45 बघा, कोसेक आणि इथं 45 बघा का, हिची सुद्धा व्हॅल्यू किती येते रे, √2 व्हॅल्यू येते. लक्षात आहे का, ह्या दोन व्हॅल्यू आहेत हो का, या तुम्ही बघू शकता या दोन व्हॅल्यूज आहेत, इथं टाका √2. आता याला सॉल्व्ह करून घ्या. याचा डिनॉमिनेटर कसा दिसतोय आपल्याला, सेम दिसतोय. कसा दिसतोय, सेम. मग एक वेळेसच लिहा आणि वरच्याचे ॲडिशन करा. 1 + 1 डिवायडेड बाय √2 आणि खाली काय येणार आहे रे, होल डिवायडेड बाय. हे बघा याचा कोएफिशियंट काही नसतो म्हणजे काय 1 असतो, याचा पण 1 असतो. आणि या ठिकाणी काय 1 + 1 काय होतं 2 आणि हे √2 कॉमन येतं म्हणजे काय तर हे 2√2. पुढची स्टेप बघा आता, याला सॉल्व्ह करायचे आपल्याला. इज इक्वल टू असं करून लिहितो मी. लक्षात येते काय येणार आहे, 1 + 1 इज 2 डिवायडेड बाय √2 होल डिवायडेड बाय 2√2. आता याचा डिनॉमिनेटर काही नसते म्हणजे 1 असते माहिती आहे आपल्याला, कारण मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स घ्यायचं आहे आपल्याला. मग मी आता तसा घेतो बघा, डिवाइडचं साईन काढतो, 2 डिवायडेड बाय √2 मल्टिप्लायचं साईन लिहितो म्हणजे हा 1 कुठे जाईल रे, वरती, आणि हा खाली येईल न्यूमरेटर त्याच्यातला. लक्षात येते का. मग आता परत एकदा बघा, हे 2 काय झालं, कॅन्सल. आणि इथं काय राहते रे, 1 × 1 1. आणि जर खाली बघितलं तुम्ही तर असं येईल, हे लक्षात येते का, 2 × 2 रूटमध्ये म्हणजेच येईल 1 डिवायडेड बाय √4 म्हणजेच येईल आन्सर 1 डिवायडेड बाय 2. काय येईल आन्सर आपलं, 1 डिवायडेड बाय 2. लक्षात आलंय, समजलंय सर्वांना, काही अडचण आहे याच्यामध्ये नाही. ओके मंडळी, एनी प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. तर ही जे आहे आपलं या क्वेश्चनचा आन्सर आपलं 1 डिवायडेड बाय 2 येतं. देअरफॉर खाली एकदा तो क्वेश्चन्स लिहा. काय क्वेश्चन आपलं या ठिकाणी बाबांनो, तर साइन थीटाची व्हॅल्यू तो 45 डिग्री घेतलेली आहे आपण. लक्षात येते का, त्यामुळे लिहा साइन थीटा प्लस कॉस थीटा डिवायडेड बाय सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. दॅट्स इट. पण हा टेबल माहिती पाहिजे आपल्याला. ओके, टेबल माहिती असेल तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर इथं आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये टोटल 5 प्रॉब्लेम पाहिले आहेत प्रॅक्टिस सेट 6.1 मधले. उर्वरित जो आहे क्वेश्चन नंबर 6 तो आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये, पुढील लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. इथंपर्यंत काही अडचण असेल असं वाटत नाही. जर अडचण आली तर वारंवार व्हिडिओज बघा, लक्षात येते, त्याला परत रिवाईज करा. तर हा खूप सोपा भाग आहे. मॅथ्सला सोडवल्याशिवाय मॅथ्स समजत नाही, मॅथ्स वाचून समजत नाही किंवा लक्षात राहत नाही. त्याला एक्झॅक्टली प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात, त्याची टाईप बघावी लागते, प्रत्येक स्टेप जी आहे ती वारंवार सोडवून बघावी लागते, तरच गणित कळत असतं, अन्यथा कळत नाही. लक्षात येते. सर्वांना ऑल दी बेस्ट. छान याचा अभ्यास करा, परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क मिळतील असा या ठिकाणी आपला हा चॅप्टर आहे. धन्यवाद.